जय शिवराय मित्रांनो, आज आपण बघणार आहे मुंबई पोलीसची जी ॲथलेटची टीम आहे त्यातल्या स्प्रिंटर जे आहेत आपले त्यांचा आज वर्कआउटचा एक सेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे. तर मी राम पाटील स्वागत करतो सर्वांचं आपल्या या व्लॉगमध्ये. तर आपण आज जी स्प्रिंटरची टीम आहे 100 मीटर 200 मीटरची, तर त्यांच्या वर्कआउटचं एक सेशन आपण आज या व्लॉगच्या माध्यमातून कव्हर करणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल. तुमच्या वर्कआउटमध्ये यातल्या काही एक्सरसाइज तुम्हाला ऍड करायचे असतील किंवा शेड्यूल ऍड करायचं असेल तर तेही तुम्ही तुमच्या वर्कआउटमध्ये ऍड करू शकताय. काही एक्सरसाइज असतील तर आज यांचा वर्कआउट आहे 250च्या 3 रेपिटेशन आणि 150च्या 3 रेपिटेशन. याचे प्रत्येकी 3 सेट. तर जे हे सेट राहणार आहेत तर या सेटमध्ये 250 आणि 150 म्हणजे 250ची एक मारायची रेपिटेशन, त्याचं टायमिंग राहणार आहे 35 सेकंद. हे त्यांच्या पेसनुसार 80% पेस असणार आहे. आणि त्यानंतर त्यांना करायचं आहे 150 हे करायचं आहे 22 सेकंदमध्ये. हा पण त्यांचा पेसचा 80% पेस असणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या ज्या रेपिटेशन करायच्या आहेत यामध्ये इन बिटवीनची जी रिकव्हरी आहे ती 3 मिनिटाची राहील. म्हणजे 250ची एक झाल्यानंतर 150ची एक घ्यायची आणि त्यानंतर इन बिटवीन जी रिकव्हरी राहणार आहे ती 3 मिनिटाची राहणार आहे. असे यांना 3 सेट करायचे आहेत. वॉर्मअप झाल्यानंतर बॉडी गरम होण्यासाठी एक्सरसाइज केल्या जातात आणि मसल ॲक्टिव्हेशनसाठी सगळ्यात महत्त्वाच्या एक्सरसाइज आहेत. नॉर्मली रोज वर्कआउट चालू करण्याआधी तुम्हाला या एक्सरसाइज तुमच्या डेली रुटीनमध्ये ॲड करायच्या आहेत. या एक्सरसाइज तुमच्या शेड्यूलमध्ये ॲड करा. यामध्ये तुम्हाला 3-4 प्रकार एक्सरसाइज दाखवते. रोज हे वॉर्मअप झाल्यानंतर तुम्हाला या ड्रिल्स करायचे आहेत. 15 ते 20 मीटरचे या एक्सरसाइज तुम्हाला करायचे आहेत. नॉर्मली 10 मीटरचे जरी केला तरी काय हरकत नाही. नेक्स्ट एक्सरसाइज स्ट्रेट लेग. चला, बॉडी चांगली वॉर्म झाल्यानंतर नॉर्मल स्ट्राइड मारून घ्यायचे आहेत. स्ट्राइडची रेंज असणार आहे 20 ते 30 मीटरचं. पण यामध्ये काय करायचं, तुम्हाला जेवढी होईल तेवढी स्ट्राइड लेंथ खोलायची आहे. याच्या तुम्हाला 2 ते 3 स्ट्राइड घ्यायचे आहेत आणि त्याचं डिस्टन्स राहणार आहे 20 ते 30 मीटर. चला, स्ट्राइड फक्त खोलायची आहे. घोरपडे एफर्टलेस स्ट्राइड झाल्या पाहिजे. त्या फक्त स्ट्राइड लेंथ खोलायची आपल्याला. चांगल्या प्रकारे मसल ऍक्टिव्हेट करायचे आणि मग वर्कआउटला सुरुवात करायची. झालेलं आहे. त्यानंतर सगळ्यांचं आपलं व्यवस्थित किट करून घ्यायचं आहे. आणि ही आपली टीम आहे मुंबई पोलीसची. आता यामध्ये मिडल डिस्टन्स म्हणजे 800 वाले पण आहेत आणि लॉंग आपलं मिडल डिस्टन्स झाल्यानंतर शॉर्ट डिस्टन्स म्हणजे आपले स्प्रिंटर लोक हे आहेत. सगळे स्प्रिंटर लोक. वॉर्मअप चांगल्या प्रकारे झाल्यानंतर किट करून घ्या. चला, आवरा लवकर. आजचा वर्कआउट असणार आहे आपला किती आहे 250 मीटरच्या 3 रेपिटेशन आणि 150 मीटरच्या 3 रेपिटेशन. हे असणार आहेत शॉर्ट म्हणजे आपले जे स्प्रिंटर लोक आहेत त्यांना. पहिली रेपिटेशन आहे आपली 250ची. $250 मीटर किती मध्ये येतात बघूया. 60 ते 70% पेस न करायचे आपल्याला 250 मीटर.
40 मध्ये आलाय, 40 मध्ये. 150 मीटर किती मध्ये मारायचं आपल्याला? 22 मध्ये मारायचं आहे. ए निघ लवकर. चल पुलकर. चल फिनिश कर की. 250ची एक आणि त्यानंतर 150ची एक झालेली आहे, म्हणजे एक सेट. यामध्ये 3 मिनिटाची रिकव्हरी राहिली इन बिटवीन. यामध्ये तुम्हाला वॉटर इनटेक करायचा आहे. तुमच्याकडे जर एनर्जी ड्रिंक असेल तर एनर्जी ड्रिंक घ्यायची आहे. त्यामध्ये BCAA म्हणजे बऱ्याचशा एनर्जी ड्रिंक आहेत. मी कुठल्या कंपनीचं प्रमोशन नाही करणार, नाव नाही घेणार. प्रॉपर 3 मिनिटाची रिकव्हरी, त्यानंतर दुसरा सेट चालू. 150 गेले 20 सेकंद मध्ये. हा आणि 250 40. मग 250 आपल्याला घ्यायचे आहे 35 मध्ये आणि 150 पाहिजे 22 मध्ये. मग तुम्ही जरासा 150ला जास्त एफर्ट लावला, तो जरा एफर्ट कमी करा. आणि ह्याचा 250चा जो आहे ना, तो जरासा वाढवला पाहिजे तुम्हाला. 2 सेट कंप्लीट झालेले आहेत आणि आता शेवटचा सेट आहे. शेवटच्या सेट मध्ये पण आपल्याला पेस हा मेंटेन करायचा आहे. आता पहिल्यासारखी एनर्जी नसणार आहे, पण आपल्याला पेस मेंटेन करायचा आहे. आणि यामध्ये आपल्याला 250 मीटर मारायचं आहे 35 सेकंद मध्ये. आणि त्यानंतर राहणार आहे आपल्याला 1.5 ते 2 मिनिटाची रिकव्हरी. आणि त्यानंतर लास्टची रेपिटेशन असणार आहे आपली 150 मीटर आणि त्याचा पेस असणार आहे 22 सेकंद. तर बघूया आता लास्ट रेपिटेशन मध्ये आणि लास्ट सेट मध्ये आपले खेळाडू किती मध्ये रेपिटेशन कंप्लीट करतात. 35 मध्ये यायला पाहिजे. 250 लास्टचं रेपिटेशन आहे, त्यामुळे आपण एक आता पेस लावलेला आहे त्यांना. हा व्हाईट शर्ट वाला जो आहे तो 120 ला उभा केलेला. आपल्याला त्यांना पेस लावायचा होता, पण मला वाटतं जरासा पेस गंडलाय, तो आधीच निघलेला आहे. त्यांना घेऊन यायचं होतं त्याला. चल चल पुलकर चल. चल चल चल. लास्टची रॅपिडेशन लागलेली आहे. पूर्ण वर्कआउट व्यवस्थित व्हायने कर. शेवटची रॅपिडेशन तरी झाली 250ची. 35 मध्ये करायची होती. या बंडन केले 33 मध्ये. कॉप्स अनिकेत गोरपडे आणि इकडे आहे 34चा बंडा. अरे तुला पेस लावायला सांगितलेला, तू आधीच निघलास. नाही बरोबर निघाले. तुझी 39 मध्ये गेली आदिती आणि तुझी 38 मध्ये. आदिती 40 39 आहे काय? चला चला चला. यानंतर शेवट आहे 150. इतने से कुछ नहीं होगा भाई. चला चला. काय नाही, जावा वॉक कर जावा. ए चला चला. ए उठ चल. चल चल चल. चने खाएंगे वर्कआउट के बाद. चला शेवट आहे. चला 22च्या आत ही काय तुम्हाला सांगा लागत नाही, याच्यात लागते तुमची चांगली. प्रयत्न करा 22 पर्यंत पळण्याचा. 19-20 लावू नका. बॉडी कंट्रोल ठेवा. शेवटची 150ची आहे. 22 सेकंद मध्ये आपल्याला लावायची आहे. बघू आता काय होते. चल चल. कंट्रोल ठेव बॉडीवर. सुलदा सांगा टायमिंग. 21:75. काय गरज नव्हती तुम्हाला दोघांना वाढायची. सांगितलेलं बॉडी कंट्रोल ठेवा. ही जी रेपिटेशन तेवढी व्यवस्थित गेली. 22 मध्ये मारायचं होतं, 21:75 मध्ये आलाय तुम्ही. 18 आणि 19 मध्ये आलाय. 18-19 शेवटची रेपिटेशन होती म्हणून वाढला काय? अशा तऱ्हेने वर्कआउट कंप्लीट झालाय. आता यानंतर कूल डाऊन आणि स्ट्रेचिंग. त्यासाठी जरासं वाढ बघायला लागेल तुम्हाला.
2 मिनिटं थांबा. स्ट्रेचिंग आणि कूल डाऊन सेशन वर्कआउट कंप्लीट झाल्यानंतर अशा प्रकारे एक्सरसाइज ऍड करा तुमच्या. हे पूर्ण मसल रिलॅक्स करते. चांगल्या प्रकारे स्ट्रेचिंग झालं तर दुसऱ्या दिवशीच्या वर्कआउट साठी चांगल्या प्रकारे रिकव्हरी होते. बघून घ्या. तुमच्या शेड्यूल मध्ये नक्की ऍड करा. त्यानंतर स्ट्रेचिंग करून तुमचा वर्कआउट तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. स्ट्रेचिंगचे एक्सरसाइज बघून घ्या. हा फोम रोलिंग आहे. मसल स्टिफ झाला असेल तर रोलिंग करतात आणि हे स्ट्रेचिंगचे काय बेसिक एक्सरसाइज आहेत. ते मसल स्टिफनेस आला असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने स्ट्रेचिंग करायचं आहे आणि तुमचा वर्कआउट कंप्लीट करायचा आहे. तर मित्रांनो, हा होता आपला एक वर्कआउटचा एक ब्लॉग. मी तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून भरपूर माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा आहे की माहिती आवडल्यास तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कराल. तुम्ही जर आपल्या अकाउंटवर नवीन असाल तर आपल्या पेजला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खुश राहा, फिट राहा आणि पळत राहा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.